आपण तुंगत या ठिकाणी आलो आहोत आणि बाजार डे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं साजरा झाला म्हणावं लागेल, कारण की मुलांची येणाऱ्या काळामध्ये मुलांना प्रत्येकालाच नोकऱ्या भेटतील असं काही नाही, असं यातून समजते. कारण प्रत्येकाने व्यवसायाकडे वळलं पाहिजे. तर इथं जे शिक्षक आहेत किंवा इथील काय उपक्रम वगैरे आहे आणि किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाग घेतला वगैरे ते आपण त्यांना विचारणार होतो. नमस्कार. नमस्ते. आमची जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तुंगत या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरात भरपूर उपक्रम घेत असतो. त्यातलाच आजचा हा बाल आनंदी बाजार म्हणजे बाजार डे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या बाजार डे मध्ये आमच्या शाळेतल्या 267 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. बहुतांश मुलं ही शेतकरी कुटुंबातली मुलं असल्या कारणाने त्यांच्या शेतात पिकत असलेला जो पीक आहे त्या पिकातला जो माल आहे तो या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे खाऊचे पदार्थ आहेत ते सुद्धा आणलेले आहेत. यातून बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जे शाळेत शिकवलं जाणाऱ्याचे ज्ञान आहे ते ज्ञान या ठिकाणी व्यवहार ज्ञानाशी सांगड घालण्यासाठी हा बाजार डेचा उपक्रम आम्ही राबवत असतो. गणितातले बेरीज असेल, वजाबाकी असेल, त्यानंतर नफा तोटा असेल, नोटा नाणी या सर्व घटकांचा या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानात उपयोग होण्यासाठी हा डे आयोजित केलेला आहे. या ठिकाणी जवळजवळ माझ्या अंदाजानुसार 30 ते 35 हजाराची उलाढाल या ठिकाणी झालेली आहे. तर डे निमित्त किती मुलांची संख्या जास्त होती का मुलींची? या शाळेमध्ये साधारण 267 पट आहे. त्यामध्ये 144 मुलं आहेत, उर्वरित मुले आहेत. मुलांची आणि मुलींची संख्या या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात मध्ये दिसून आला आणि त्यांची उत्साह सुद्धा हा वाखाणण्याजोगा होता. आणि ग्रामस्थांनी सुद्धा या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी मोठा प्रतिसाद दिला. याचं वैशिष्ट्य असं होतं की मुलांनी स्वतः बनवलेले घरी खाऊ जे होते ते खाऊ या ठिकाणी मुलांनी त्या ठिकाणी आणला होता. भाजीपाला आणला होता. तसं स्टेशनरीचा माल जे संक्रांत समोर आलेले आहे, जे वाहन असतो खेडेगावामध्ये लुटण्याचा, तो वाहन सुद्धा या ठिकाणी मुलं घेऊन आले होते. आणि गावातील सर्व महिला असतील किंवा जे ग्रामस्थ असतील या सर्वांनी येऊन या ठिकाणी आमच्या या बाजार डेचा आस्वाद घेतला आणि आमच्या मुलांना त्या ठिकाणी शाबास केली आणि त्यांना व्यवहार ज्ञानाची ज्ञान त्या ठिकाणी मिळालं. तसंच गावातील सरपंच, उपसरपंच, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, मग आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि सर्व शिक्षक स्टाफ या सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी बाजार डे साठी खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हा एक आगळा वेगळा उपक्रम या शाळेमध्ये आम्ही साजरा केला आहे. तर मला सांगा की या बाजार डे मध्ये असा कुठला वर्ग होता की त्या वर्गामध्ये सर्वात जास्त मुलांनी भाग घेतला होता? विद्यार्थी वयोगट तर आमचा जो वयोगट आहे 6 ते 14 वयोगटातला या सर्व मुलांनी प्रत्येक एकही मुलगा असा वंचित राहिलेला नाही की सर्वांनी प्रत्येकाने कुठला ना कुठला आयटम या ठिकाणी आणलेला होता आणि बाजार डेचा आनंद त्यांनी भरपूर घेतलेला. आता गावातली जे नागरिक इथं जास्त प्रमाणात आले असतील आणि त्यांनी सर्वात जास्त कुठल्या गोष्टीतली खरेदी त्यांनी केली असं तुम्हाला दिसून आलं? इथं सर्व बाबतीत विशेषतः जो विद्यार्थ्यांनी पालेभाज्या आणलेल्या होत्या, फळं आणलेली होती, त्यानंतर उकडलेली कणस सुद्धा आणली होती स्वीटकॉर्नची, त्यानंतर भेळ होते, आईस्क्रीम होतं, त्यानंतर केक होते, त्यानंतर पाणीपुरी होती, समोसे होते. सर्व बाबतीत आम्हाला विक्री भरपूर झालेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा मुलांना पुढे वाव मिळण्यासाठी, कारण की प्रत्येकालाच शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर नोकरी लागते असं काही सांगू शकत नाही, कारण की देशाची लोकसंख्या वाढते आहे, आर्थिक देशाला काय गोष्टी होतात. तर सर मला सांगा की या माध्यमातून मुलांना पुढे जाऊन नेमकं काय घडणार किंवा काय ह्याच्यातून प्रशिक्षण काय म्हणावं लागेल मुलांना? या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या केंद्र शाळेमध्ये आज बाजार डे भरवला गेला. या केंद्र शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि यातून जगाच्या बाजारात आपले व्यवहार कसं आहे या माध्यमातून शिकायला मिळेल. आणि कोण या ठिकाणी फसवलं जातंय, कोण काय केलं जातं, ते लहान बालकाच्या असणाऱ्या अवस्थेपासून जर त्याला शिक्षण चांगलं मिळाले, शिक्षणाचे धडे मिळाले तर निश्चितपणे त्याची प्रगती होऊ शकेल. आता म्हणजे सर्वजण एमपीएससी, यूपीएससी आणि इंजिनिअरिंग वगैरे करतात, असे बरेच आयटी मध्ये जातात वगैरे, तर सगळेच गेल्याला सगळ्यांना तिथं त्या लेवलचं पद भेटत नाही किंवा तर लोक आता सध्याला व्यवसायाकडे वळलं पाहिजे काय? निश्चितपणाने व्यवसायाकडे वळलं पाहिजे. सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील, सगळेच पुढे जातील असं काय नाही, पण व्यवसाय सुद्धा या ठिकाणी आपण बघितलं की पहिल्यांदा व्यवसायामध्ये उतरलं तर व्यवसाय सुद्धा खूप चांगला आहे.
आणि प्रत्येक छोट्या छोट्या व्यवसायामधून आपण धडे घेतले पाहिजे आणि समाजामध्ये या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय तुझं नाव काय? स्वरा कितवीला आहे? तिसरीला. काय कुठला स्टॉल टाकला होता तू? समोशाचा. समोश्याचा. कुणी बनवले होते? मम्मीने. मम्मीने बनवले होते. आणि तू विकत होते का? किती 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 विकले? सगळे होते तेवढे. सगळे म्हणजे किती? 18 आणलेले. 18 आणलेले. कितला विकला? 10ला. 10ला. मग किती पैसे झाले? 164 झालते. 164 चालते होय. तुझं काय नाव? श्रद्धा. कुठला स्टॉल टाकला होता तू? मी भडंग खारी शेंगदाण्याचे लाडू बर कुठून आणले होते ते? घर बनवलेले. कुणी बनवले होते? मम्मीने. मम्मीने. किती दिले ते तुला? 10. 10. सगळे विकले का? नाही. सगळ्यात जास्त काय विकले होते? लाडू विकले. लाडू. काय ना तुझं? श्रेय सोमना भंडारी. भंडारे. कितीला आहे? चौथी. चौथी. काय काय आणलं तू? भेळ. भेळ. कुणी केली ती भेळ? मम्मीनं. मम्मीने केली. तुम्ही काय आणलं काय? हा? मम्मीने भेळ केली. तू विकली का? किती रुपये विकली? मोजलं नाही तर पैसे म्हणून नाही का? कुणाचे पैसे? कुठं आहे तिकडे ठेवते काय? बरं बरं. कितीला शाळा आहे तू आता? चौथी. चौथी. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सदिच्छा राजेंद्र चव्हाण. आता इथं बऱ्याच मुलींनी आणि मुलांनी इथं भाजीपाल्याचे स्टॉल टाकले होते बरोबर. मग तू हा का स्टॉल टाकला? कारण संक्रांतीच्याच टायमाला स्टेशनरी जास्त जाते. मग आता हे कुठले 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 ह्याच्यामध्ये जे काय म्हणतात टेस्टर कुठले कुठले आहेत? क्लच, पिना, अंगठ्या, गोट, मेकअपचं सामान. आता मला सांग ह्याच्यात सर्वात जास्त कुठलं विक्रीचा म्हणजे जास्त घेतलं इथं? सगळंच जास्त झालं. किती किती रुपयापासून किती रुपयापर्यंत आहे किंमत म्हणजे प्रत्येक वस्तूची? 5 रुपयापासून 150 पर्यंत. 5 रुपयापासून 150 पर्यंत. पण त्यातून तुला काय नफा मिळतोय काय? हो. किती रुपये आता तुला झाले त्याचे? 400. 400. तुझं काय नाव? सदिच्छा राजेंद्र चव्हाण. कितीला आहे तू? चौथी. चौथी. भक्ती. भक्ती. कुठला शो टाकला होता तू? उसाचा रस आणि पेरूचा. उसाचा रस आणि पेरू. पेरूचं काय? पेरू विकले. पेरू विकलं. किती विकलेत? 50. 50. कितला होता पेरू एक? 10 रुपयाला. मग किती रुपये झाले? 400. तर अशा छोट्या छोट्या मुलींना या ठिकाणी स्टॉल टाकले होते आणि या स्टॉलच्या माध्यमातून म्हणजे येणाऱ्या काळामध्ये व्यवसायाच्या दृष्टीनं देश जाणार हे असं म्हणावं लागेल या ठिकाणी.
Yes.